नागपुर महानगर पालिका की पहली आम सभा में शहर की पानी समस्या, बढ़ते पानी बिल और डंपिंग जैसे अहम मुद्दों पर चर्चा हुई। महापौर नीता ठाकरे ने इसकी जानकारी दी। महानगरपालिकेमध्ये ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून म्हणजे पाणी वितरण, दूषित पाणी, वाढीव बिल, मीटर न बदलणे या संदर्भातल्या अनेक तक्रारी तर म्हणजे आधी देखील आलेले आहेत। त्या संदर्भात बैठकही झाली होती। आज सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा हा विषय आलेला होता। तीनही जनप्रतिनिधींनी या विषयाची विचारणा केली होती। त्याच्यामुळे या संदर्भात खरं म्हणजे आधीच वेळ दिलेला असल्यामुळे आणि मागील अनेक वर्षांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या म्हणजे एकदा 5 वर्षाचा अवधी वाढवून दिला, पुन्हा दुसऱ्यांदा 5 वर्षाचा अवधी वाढवून दिला आणि या सर्व वेळेत विहित कामे जी आहेत ती पूर्ण न झाल्यामुळे किंवा नागरिकांना जो त्रास होऊन राहिला आहे या सगळ्या संदर्भाने निश्चितपणे OCW वर जी त्यांनी कामं नीट केली नाही म्हणून जी कारवाई निश्चित करण्यात आली। त्याचप्रमाणे महानगरपालिकेत काम जरी OCW करत असेल, ती कंपनी करत असेल तरी सुद्धा त्याची मूळ जी मालक म्हणण्यापेक्षा ज्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे ती म्हणजे महानगरपालिका आहे। त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी ज्याच्यावर नियंत्रण नीट ठेवलं नाही आणि केवळ पेनॉल्टी दिली किंवा पैसे त्याचे देयक थांबवून ठेवले, एवढ्यापर्यंतच्या उत्तरावर समाधान न मानता नागरिकांना खऱ्या अर्थाने रिलीफ कसा मिळेल या संदर्भात त्यांनी नीट काम न केल्यामुळे त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई निश्चित झाली। भांडेवाडीच्या परिसरामध्ये जो काही डंपिंग यार्डच्या भागातून सगळ्या म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये कचऱ्याचा जो वाईट वास येते त्या संदर्भातला प्रश्न होता। उपायुक्त त्या ठिकाणी नव्हते, म्हणजे उपायुक्त आता घडीला त्या विभागामध्ये नाही आहे। त्याच्यामुळे या संदर्भात माननीय आयुक्तांना सोबत घेऊन माननीय आयुक्तांनी या संदर्भातला दौराही केलेला आहे, अभ्यासही केलेला आहे आणि पुन्हा या संदर्भात उपायुक्त नाही म्हणून माननीय आयुक्तांच्या सोबत महापौर कक्षामध्ये पुढील 7 दिवसांच्या आत 7 ते 10 दिवसांच्या आत एक विशेष बैठक। हा अतिशयच गंभीर विषय आहे। एखाद्या वाहनाचे चेसिस बदलून म्हणजे पर्यायाने चोरीच्या वाहनाने समजा महानगरपालिकेमध्ये ते वाहन कार्यरत असेल तर त्या संदर्भात ज्या कंपनीच्या माध्यमातून हे झालेलं असेल त्या कंपनीला अगदी ब्लॅकलिस्टेड करेपर्यंतची कारवाई करावी अशा संदर्भातल्या सूचना दिल्या गेल्या आहेत आणि या संदर्भातलं कुठलंही पेमेंट समजा दिलेलंच आहे निश्चितपणे महानगरपालिकेच्या मार्फत वगैरे तर हा सगळा आर्थिक जो व्यवहार असेल, आर्थिक घोटाळा असेल हा सुद्धा परत घेतले म्हणून नव्हे तर त्याच्या विषय सुद्धा निश्चित करावे। या संदर्भात ग्रीन जिम जे आहे ते महानगरपालिकेनेच फक्त लावलेले नाही। आतापर्यंतच्या स्थितीमध्ये असं होतं की महानगरपालिकेकडे ग्रीन जिम आहे पण ते कुणी लावलेले आहे, का लावलेले, कुणाचेही असतील समजा म्हणजे कुठल्याही विभागाने किंवा वैयक्तिकरित्या लावलेले, खाजगीरित्या लावलेले जे असतील त्या सर्वांचा मेंटेनन्सचा खर्च महानगरपालिका करते अशी स्थिती होती। मात्र त्याची माहिती निश्चितपणे महानगरपालिकेकडे नव्हती असं वाटते आणि त्यामुळे आपल्या कुठल्या ग्रीन जिम आहे, इतर विभागांच्या कुठल्या ग्रीन जिम आहे त्या सर्वांच्यावर आपण किती खर्च केलाय, तो नीट झालाय का नाही, जर तो खर्च केलेला आहे तर त्या कुठल्या कुठल्या ठिकाणच्या ग्रीन जिमवर तो केलाय आणि समजा त्या ग्रीन जिम नीट झालेल्या नसतील तर तो खर्च परत का घेण्यात येईल, कुठल्या मेंटेनन्स कंपनीला आपण तो निधी दिलेला आहे या संदर्भातल्या ताकीद कडक दिलेल्या आहे आणि याच्यानंतरच्या लागणाऱ्या ज्या ग्रीन जिम आहेत त्या कुठल्याही माध्यमातून लागू त्या सर्वांची माहिती किंबहुना परमिशनच महानगरपालिकेकडून घ्यावी अशा प्रकारच्या सूचना।